नरखेडमध्ये 2 तारखेला मतदान आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी अचानक 2:30-3 वाजता गावातील वातावरण एकदम शांत झालं. निवडणूक प्रचाराच्या गाड्याचा आवाजच येणं बंद झाला. गावामध्ये एक वेगळीच अ, अफवा लोकांच्या मार्फत पसरण्यात आली आणि त्यांचं असं म्हणणं होतं, त्यांना असं वाटलं की आता निकाल आला कोर्टाचा, आता इलेक्शन रद्द झालं. सर्वजणांच्या चेहऱ्यावर थोडंसं नाराजगी होती, की काय खरोखरच गावातील हे इलेक्शन रद्द झालं की काय? मात्र गावाचा सर्व्हे केला आणि लोकांना विचारलं, तर असं लक्षात आलं की निवडणूक ही 2 तारखेलाच होणार आहे आणि फक्त काही जे प्रभाग आहे, त्या प्रभागातील काही गटांचे जे निवडणूक आहे, ते 20 डिसेंबरला होणार आहे आणि फक्त उद्या 2 तारखेला 17 नगरसेवक आणि अध्यक्षपदासाठी निवडणूक हे ठरल्याचप्रमाणे होणार आहे. आता ते 3 गट, ते 3 प्रभाग कुठले आहे, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. कुठल्याही घाबरण्याची गरज नाही. उद्याला 2 तारखेला निवडणूक आहे आणि प्रभाग क्रमांक 2, 5 आणि 7 या 3 प्रभागातील काही असे गट आहे, ज्यांची निवडणूक सध्या थांबवण्यात आलेली आहे. त्यांची निवडणूक ही 20 तारखेला होणार आहे. तर प्रभाग क्रमांक 2 ब गट, प्रभाग क्रमांक 5 ब गट आणि प्रभाग क्रमांक 7 अ गट या 3 गटाची निवडणूक ही 20 तारखेला होणार आहे आणि 21 तारखेला संपूर्ण हा रिझल्ट 21 किंवा 22 तारखेला संपूर्ण हा रिझल्ट नरखेड नगर परिषद निवडणुकीचा रिझल्ट जाहीर होणार आहे. कुठलीही घाबरण्याची गरज नाही आणि तरी पण गावात फिरत असताना एक शांतता अचानक निर्माण झाली आणि असं वाटायला लागलं की खरोखरच काय निवडणुकीवर परिणाम होतो की नाही. पण ज्या गटाचं निवडणूक मतदान हे समोर गेले आहे, त्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर थोडीशी म्हणजे नाराजगी दिसून आली, की त्यांना विचारपूस करण्यात आल्यानंतर असं लक्षात आलं, की इतके पैसे खर्च केले, इतका प्रचार केला, सर्व आनंदी होते, की आता निवडणूक आहे, खूप मज्जा येईल. परंतु या 3 गटाची निवडणूक समोर गेल्यानंतर प्रत्येक उमेदवाराच्या चेहऱ्यावर एक नाराजगी दिसून आली आणि कुठेतरी पहिल्यांदाच नरखेडच्या इतिहासामध्ये असं घडलं, की अ, म नि एकत्र निवडणूक न होता ती निवडणूक 2 टप्प्यामध्ये होते आहे आणि गावागावांनी सध्या चर्चा सुरू आहे, की काय होईल या निवडणुकीचा निकाल. मात्र आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, की अ, आता 3 तारखेला जे रिझल्ट येणार होता, तो किती तारखेला येणार आणि सर्व माहिती सूत्राकडून मिळाल्यानंतर मी तुम्हाला नवीन एक व्हिडिओ बनवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार. परंतु हे नक्की आहे, उद्याला मतदान आहे. ते